आज अतिशय आनंदाचा दिवस आहे की आज सभागृहामध्ये ही घोषणा झाली। हा आजचा दिवस माझ्या आयुष्यामध्ये आणि सर्व हिंगणघाटकरांच्या आयुष्यात नेहमी लक्षात राहील। गेल्या 6 महिन्यापासून लढा सुरू होता आणि 7 तारखेला मी स्वतः पायरीवर बसून या ठिकाणी आंदोलन केलं होतं आणि आज त्यांना माझा राजीनामा देण्याची सुद्धा मी घोषणा केली होती। पण आज मी धन्यवाद देतो मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब। देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री या उपसमितीचे ते अध्यक्ष आहेत आणि त्यांनी आज सभागृहामध्ये हा निर्णय जाहीर केला आणि आज आमच्या इथल्या लाखो लोकांना याच्यामुळे दिलासा मिळालेला आहे। हिंगणघाट शहरामध्ये हे मेडिकल कॉलेज अत्यंत आवश्यक होतं। त्यामुळे हायवे तिथली परिस्थिती 1,30,000 ची पॉप्युलेशन, आजूबाजूची गावं, आजूबाजूला लागलेले 2 जिल्हे यवतमाळ आणि चंद्रपूर याचा फार मोठा फायदा आता होणार आहे आणि दिलेला शब्द पाळल्याबद्दल मी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना आणि मंत्रिमंडळाला धन्यवाद। वर्धा जिल्ह्यामध्ये शासकीय रुग्णालय हे मंजूर झालेलं आहे, पण नेमकं शासकीय महाविद्यालय कुठं करायचं यासाठी अनेक चर्चा सरकारमध्ये संभ्रम विसंभ्रम आहेत। पण सर्व वर्धेकरांची, वर्धा जिल्ह्यातल्या जनतेची, 1,00,000 लोकांच्या सह्यांची हे एवढं सांगणं आहे की 1,00,000 लोकांनी हे सांगितलं आहे की वर्धेतलं मेडिकल कॉलेज हे वर्धा शहरामध्येच झालं पाहिजे। याचं कारण एक आहे की वर्धा शहरापासून देवडी पुलगाव, सेलू, त्यानंतर आर्वी हे सगळे हिंगणघाट हे सगळे एकत्र जोडणारा एकमेव ठिकाण आहे ते वर्धा आहे आणि जर वर्धेत शासकीय महाविद्यालय झालं तर त्याचा लाभ संपूर्ण जिल्ह्याला होईल। पण आमदार समीर कुणावार यांचं मागणी आहे की आम्ही राजीनामा देणार। समीर कुणावार हे थोपा मारतायत, त्यांची ते भाजपची एक वेगळी आयडियोलॉजी आहे आणि भाजपनी हे ठरवलं आहे की आपापल्या सोयीचं राजकारण करायचं। समीर कुणावारचं त्या दिवशी स्टेटमेंट आहे की आम्ही राजीनामा देणार। समीर कुणावार साहेब, तुम्ही ऐन वर्षात 1.5 वर्षावर विधानसभा आले असताना तुम्ही आत्ता कसला राजीनामा देताय? राजीनामा द्यायचा झाला तर 2.5 वर्ष आधी शेतकऱ्यांसाठी राजीनामा दिला असता, कामगारांसाठी राजीनामा दिला असता तर आम्हाला चांगलं वाटलं असतं। पण राजकीय काहीतरी आपण स्वार्थ साधण्यासाठी तुम्ही जर का या मुद्द्याचं भांडवलीकरण करून या वर्धा जिल्ह्यातलं राजकारण चालवून पाहत असाल तर हे वर्धा जिल्ह्यातल्या जनतेला कदापिही मान्य होणार नाही। वर्धा जिल्ह्यामध्ये, वर्धा शहरामध्ये हे शासकीय महाविद्यालय झालं पाहिजे या भूमिकेतून या मोर्चा आहेत।